नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आज या ठिकाणी आपण MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जो आपला पेपर 4 सामान्य अध्ययनाचा जो आहे विषय त्याबद्दल आपण बोलणार आहे। तर या ठिकाणी इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असं या सब्जेक्टचं नाव आहे। या पेपरला आपण काही लोक फक्त इथिक्स नावाने ओळखतात। मराठीमध्ये इथिक्स म्हणजेच नीतिशास्त्र, इंटिग्रिटीला सचोटी किंवा सत्यनिष्ठा असं म्हटलं जातं आणि ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता। आता ॲप्टिट्यूड म्हटल्यानंतर लोकांना मॅथ्स रिझनिंगचा त्या ठिकाणी आठवत असेल तर ते मॅथ्स रिझनिंगचं ॲप्टिट्यूड ते वेगळे, ॲप्टिट्यूड टेस्ट हे वेगळं, योग्यता अभियोग्यता म्हणजे काय, तर त्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास या विषयामध्ये करायचा आहे। 250 मार्काचा हा तुमचा पेपर असणार आहे। तुम्ही आता MPSCची तयारी करत असाल तर तुम्ही आयोगाने जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो पाहिला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये याचा सिलेबस दिलेला आहे आणि त्या सिलेबसचं आपल्याला या ठिकाणी आज विश्लेषण करायचं आहे। आता नीतिशास्त्र हा शब्द जरी तुम्ही कधी ऐकला नसेल तरी मला वाटतं नैतिकता हा शब्द आपण ऐकलेला आहे किंवा इथिक्स हा शब्द आता काही जण थोडंफार व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर इथिक हा शब्द ऐकला असेल किंवा इथिकल बिहेवियर हा शब्द ऐकला असेल, म्हणजे आपण समोरच्याशी कसं वागतो किंवा योग्य अयोग्य मध्ये काय फरक आहे। आता आपण एक साधं उदाहरण घेतलं, मी एक एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो की आपण तिकीट काढायला गेलेलो आहे रेल्वे स्टेशनमध्ये आणि तिथे समजा तिकीटसाठी रांग आहे आणि एखादा व्यक्ती मध्येच येऊन रांगेत घुसतो, तर मग आपण त्याला काहीतरी बोलतो वगैरे, काही लोक त्याला बोलतात किंवा भांडणं होतात। मग आता त्याने रांगेत मध्ये घुसणं हे किती योग्य आहे, त्यांनी हे जे केलं ते बरोबर आहे का? कारण सगळे रांगेत उभे आहेत पण तो माणूस म्हणतो की माझी ट्रेन सुटणार आहे 2 मिनिटावर। मग आता अशा वेळेस त्यांना मध्ये आपण तिकीट घेऊन द्यायचं का नाही द्यायचं, काय काय बरोबर वाटतं तुम्हाला? मग हे आपल्याला ना, हे तर एक सिंपल एक्झाम्पल मी सांगितलं की रोजच्या आयुष्यात किंवा जसं कधी कधी आपल्याला सांगितलं तर लहानपणी आपल्याला मूल्य शिक्षण नावाचा विषय होता की रस्त्यावरती थुंकू नये, कचरा टाकू नये। लहानपणापासून आपल्याला हे सांगायला त्यांनी सुरुवात केलेली, पण आपण आत्ताही म्हणजे सगळेच असं नाही, पण कधी आपल्याला समजा एखादं काहीतरी आपण खाल्लं, कागद आपल्या हातात आहे तर आपण टाकून देतो हळूच कोपऱ्यात कुठेतरी। प्रत्येक वेळेस आपण असं नाही विचार करत की मी बॅगेत ठेवतो किंवा माझ्याकडे पिशवीत ठेवतो, नंतर जाऊन कचऱ्याच्या डब्यात टाकेल। म्हणजे हे छोटे छोटे असे काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी मूल्य आहेत त्याच सगळ्यांचा समावेश इथे असणार आहे। आणि पुढे तुम्ही समाजात एक अधिकारी म्हणून वावरणार तर अधिकाऱ्यामध्ये काही गुणधर्म असणं गरजेचं आहे। त्यासाठी हा पेपर इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे। UPSCने हा पेपर इंट्रोड्यूस केला 2013 नंतर। मग आता आपल्याला माहिती आहे MPSCने सुद्धा काय केलेलं आहे की UPSC मध्ये आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचा टक्का वाढावा या हेतूने ॲज इट इज UPSCचा सिलेबस MPSC मध्ये त्यांनी लागू केला। आणि आता या विषयाबद्दल तुमच्या बाबतीमध्ये खूप सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी देणारच आहे, कारण हा विषय मी स्वतः UPSCचा अभ्यास करत असताना अभ्यासलेला आहे। त्यामुळे तो विषय मी तुम्हाला एकदम सखोल विश्लेषणासह तुमच्या समोर मांडू शकतो। किती मार्क्सला काय येतं सगळं आपण डिस्कस करू। आता विषयाबद्दल तर मी बोललो, तुम्हाला ओळख करून दिली। सिलेबस आपल्याला बघायचा आहे, तर आयोगाचा सिलेबसच मी इथे घेतलेला आहे, दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे। आता पहिले इथे आयोगाने काय सांगितलेलं आहे, आता मी सगळं वाचत बसत नाही, पण इथे बघा, या पेपरमध्ये उमेदवाराची सचोटी म्हणजे तो किती सत्य म्हणजे वागतो, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, म्हणजे समंजसपणासाठीच मी ते उदाहरण दिलं। सार्वजनिक जीवन, रेल्वेमध्ये तिकीट काढायचे, सार्वजनिक जीवन, मग समंजसपणा, तो माणूस म्हणतोय माझी ट्रेन सुट्टी आहे, मला प्लीज तिकीट घेऊन द्या, आपण म्हटलं चालेल काही फरक नाही पडत एका मिनिटाने, आपण समंजसपणा दाखवला, आपण भांडणं करून मारामारीला उतरून नाही आलो, ॲग्रेसिव्हनेस आपण त्या ठिकाणी थांबवला। मग ते समंजसपणा असला पाहिजे। समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या, समाजात राहताना खूप साऱ्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात। म्हणजे आता जसं की एखाद्या ठिकाणी सण उत्सव वगैरे आपण साजरे करतो, मग कधी कधी आपल्याला माहिती आहे गरबा किंवा अशा काही उत्सवामध्ये समजा आवाजाचं ध्वनी प्रदूषण जास्त होतंय, मग त्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात मग आपण काय करू शकतो किंवा मग त्याला कसं सामोरं जायचं, असे म्हणजे एक छोटीशी एक समस्या आहे। आता एक इम्पॉर्टंट समस्या पार्किंगची समस्या, म्हणजे आपण राहत असताना आपल्यासमोर ज्या पण काही समस्या असेल, पार्किंगमध्ये आपण गाडी कुठे लावली, आपली गाडी कुणीतरी पार्किंगमध्ये काढून टाकली, दुसरीकडे लावली, त्याबद्दल काही उद्भवलं, म्हणजे हा पेपर काहीतरी रॉकेट सायन्स नाहीये। आपण समाजात वावरत असताना छोटे छोटे प्रॉब्लेम आपल्यासमोर जे येतात त्याला आपण कसं डील करणार, त्याला कसं सामोरं जाणार, हे सगळं आपल्याला या पेपरमध्ये शिकायचं आहे। तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमची वृत्ती कशी आहे, तुम्ही कसं वागता, समोरच्याशी कसं बोलता, आणि याला म्हणजे हे तुमचं आयोगाला समजावं यासाठी आयोग तुम्हाला काय करणार आहे, केस स्टडी देणार, घटना अभ्यास। आपल्याकडे 250 मार्काला हा पेपर आहे, तर जर आपण रफली बघितलं तर 250 मार्कामध्ये याला 2 विभागामध्ये वाटलं गेलेलं आहे, 130 आणि 120।
मग 120 मार्काला ह्या केस स्टडी येतात. 20-20 मार्काचा एक प्रश्न असतो, असे 6 प्रश्न असतात या केस स्टडीचे. 20 असे, आणि बाकी मग तुमचे 130 मार्काचं इतर सब्जेक्टचे जे पण टॉपिक्स असतील ते सगळे असणार आहे. आणि याची विभागणी केलेली आहे, कशी केलेली आहे ते पण मी तुम्हाला इथे दाखवतो. बघा, हा पहिला ए पार्ट, ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. म्हणजे टोटल आपण बघितले तर टोटल किती भाग येत आहेत त्याच्यामध्ये? 8. मग आता त्यामध्ये एच हा जो भाग आहे हा आहे घटना अभ्यास, एच वाला. आणि ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग ह्या 7 टॉपिकवर तुम्हाला जवळपास 130 मार्काचं वेटेज आहे. आणि हा एच जो टॉपिक आहे केस स्टडी, त्याच्यावरती 120 मार्काचं वेटेज आहे. 20-20 मार्काचे 6 प्रश्न त्यामध्ये असतील. कसे प्रश्न असतात, काय असतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करून सांगणार आहे. तर आपण आता डायरेक्टली पुढे वळूयात, एक एक पार्ट मी सांगतो. आता पहिला पॉईंट यांनी दिलेला आहे, ए, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता. मानवतेच्या नीतिमत्तेचे सार. म्हणजे मानवी नीतिमत्ता म्हणजे काय असते, मानवता, योग्य काय, चुकीचं काय, वाईट काय, त्याबद्दलची सगळी माहिती. त्याचे निर्धारक काय, त्याचा परिणाम काय होतो आपण जगत असताना, नैतिकतेचे परिणाम, नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कसं. म्हणजे आपण म्हणू शकतो खाजगी म्हणजे आपलं स्वतःचं इंडिव्हिज्युअल लेवलला, प्रायव्हेट, आणि सार्वजनिक म्हणजे पब्लिक रिलेशन्समध्ये आपण ते कसं वापरतोय. पब्लिक रिलेशन म्हणजे समाजात वावरताना, एखाद्या ठिकाणी आपण कामाला जातोय तर कामामध्ये आपले जे कलिग्स असतात त्यांच्याबरोबर वावरताना आपण कसं वागतो, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर मानवी मूल्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं मूल्य शिक्षण, तो पार्ट आला. महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन, यांच्यापासून आपल्याला काय शिकवण मिळते, काय धडे घेता येतात. जसं आता आपण म्हणतो महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसा त्यांच्या आयुष्यभर पूर्ण सगळं, म्हणजे कुठल्याही घटकांमध्ये त्यांना यांनाच प्राधान्य दिलं, सत्य आणि अहिंसा. मग त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे वापर करू शकतो. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे, महात्मा फुलेंचं उदाहरण आहे. आता महान नेत्यांमध्ये अजून खूप वेगवेगळे नेते तुम्ही घेऊ शकता. सुभाषचंद्र बोस असतील, जवाहरलाल नेहरू असतील. तर त्यांच्याकडून आपल्याला काय शिकवण मिळते, त्यातून काय धडे आपण घेऊ शकतो. मूल्ये रुजवण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांची भूमिका. आपल्याला सगळ्यात पहिले मूल्य म्हणजे आपण एक शब्द वापरतो, संस्कार. एखाद्या मुलांनी काही चुकीचं वागलं तर असं म्हटलं जातं, तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही का. म्हणजे सगळ्यात पहिलं जे बोट उठवलं जातं ते कुटुंबावरती उठवलं जातं. आपल्याला इनिशियल सुरुवातीच्या जीवनामध्ये जे पण आपल्यावरती जे संस्कार होतात, आपल्यामध्ये जी मूल्य रुजवली जातात, त्यामध्ये आई वडिलांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणी मोठी आपली भावंड असतील तर आपलं कुटुंब हे आपलं पहिलं शिक्षक आहे. आणि त्या कुटुंबाकडनं जसं आपण म्हणतो आई ही पहिली शिक्षक आहे, तर तिथूनच आपण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकतो. त्यानंतर आपण ज्या समाजात राहतो, कधी कधी आपल्याला म्हणजे तुम्ही बघता आता आजकाल सो कॉल्ड हाय क्लास लोक कधी कधी असं म्हणतात की बाबा लो क्लास लोक आहेत किंवा चाळीमध्ये राहणार आहेत, असं तसं. कुठल्याही ठिकाणी राहण्यावरनं कोणाचा क्लास डिसाईड होत नाहीये. पण कसं असतं की त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये काही गोष्टी त्या येतात त्या ठिकाणी राहत असल्यामुळे. म्हणजे आजूबाजूला वातावरण समजा असं असेल की सतत भांडणं चालू आहे, किंवा समजा त्या ठिकाणी शिव्यांमध्ये, बोलण्यामध्ये खूप साऱ्या लँग्वेजेसमध्ये अब्युझिव्ह लँग्वेज आहे, तर मुलांमध्ये हळूहळू ती कानावरती पडून पडून त्यांच्या भाषेमध्ये पण येते. तर समाजाचा पण एक मोठा हात असतो. आणि शैक्षणिक संस्था ऑफकोर्स महत्वाची. तुम्ही कुठल्या शाळेत गेलेल्या आहे, तिथे तुम्हाला कुठले शिक्षक मिळाले. आम्हाला आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक मिळाले त्यांच्यामुळे आम्ही आता या समोर म्हणजे या ठिकाणी तुमच्या समोर उभे आहोत. त्या शिक्षकांनी आम्हाला, आता मी गणित बुद्धिमत्ता शिकवतो किंवा जनरल सायन्स शिकवतो, तर गणित बुद्धिमत्ता, जनरल सायन्स, आता इथिक्स पण मी शिकवतोय. तर शाळेमध्ये असताना इथिक्स विषय नव्हता, पण मूल्य शिक्षणाद्वारे आमच्यामध्ये चांगली मूल्य बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गणित बुद्धिमत्ता समजा शाळेमध्ये नव्हता, पण स्कॉलरशिपच्या परीक्षेत मला बुद्धिमत्ता होतं, तर ते मी त्यावेळेस नीट केलं, त्यामुळे मला आत्ता आलं. आणि आत्ता मी तुम्हाला शिकवू शकतो. गणित मला माझ्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं, मला आलं. आता हे तर विषयांचं झालं, पण माझ्यामध्ये जर काही चांगले गुणधर्म असतील तर त्या चांगल्या गुणांसाठी मी माझे आई वडील किंवा माझे शिक्षक यांना आपण त्यासाठी योगदान त्यांचं आहे. त्यामध्ये त्यांना आपण म्हणू शकतो की त्यांच्यामुळे माझं व्यक्तिमत्व घडत गेलं हळूहळू. तर त्या संबंधीचा सगळा अभ्यास या ठिकाणी आहे. म्हणजे आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की याच्यामध्ये टेक्निकॅलिटी कमी आहेत आणि याच्यामध्ये जास्त कडून आपल्याला म्हणजे तत्वज्ञान खूप जास्त आहे. नीतिशास्त्र आपण म्हणतोय तर नीतिशास्त्र ही एक तत्वज्ञानाची शाखा आहे. फिलॉसॉफी आपण म्हणतो तर त्याची शाखा आहे. आता दुसरं आहे ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती, घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार, वर्तन
यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा. ज्यांना मराठी नसेल समजत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. आपल्या बॅचमध्ये पण मी काय करणार आहे, दोघांना मिक्स करून घेणार आहे की या ठिकाणी कंटेंट काय, स्ट्रक्चर, फंक्शन काय असतील, त्याचा इन्फ्लुएन्स, प्रभाव कसा होतो, रिलेशन्स कसे आहेत, मॉरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड आपला कसा आहे, सोशल इन्फ्लुएन्स हा शब्द आता खूप आपण वापरतो. तर तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर वगैरे इन्फ्लुएन्सर ही टर्म आता व्हायरल झाली. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय की ज्याला खूप सारे ज्याचे फॉलोअर्स आहेत आणि ज्याच्या एका कृतीमुळे खूप लोक त्याच्यावरती इन्फ्लुएन्स म्हणजे त्याचा प्रभाव पडतो. त्यांनी एखादी गोष्ट केली की लोक पण ते करायला लगेच पळत सुटतात. म्हणजे आता मला एक रिसेंटचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर घिबली ट्रेंड नावाचं एक व्हायरल झालं. घिबली ट्रेंड म्हणजे काय, तर आपले फोटो ते कार्टूनच्या स्वरूपात बनवणं. आता ते घिबली ट्रेंड कुठून आला, काय आहे त्याचं, तर ते जपानचं कार्टून आहे. तर त्या स्वरूपात एकाने कोणीतरी फोटो टाकला बनवून, लगेच सोशल मीडियावर लाट सगळ्यांनी त्याचे फोटो बनवायला सुरुवात केली. आणि मग ते फोटो बनवायला लोक AI वगैरेचा वापर करायला लागले. मग ते AIचे जे संस्थापक वगैरे ते घाबरले की बाबा आम्हाला एवढं करता येत नाहीये, कारण एवढ्या लोकांनी त्यांना करायला सांगितलं ते की आम्हाला आमचा फोटो कन्वर्ट करून द्या. तर सांगायचं फक्त की इन्फ्लुएन्स, प्रभाव, त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. तर समाजात राहताना कशा कशा गोष्टी होतात, मग त्याचंच या ठिकाणी उदाहरण आहे. आता A पॉईंट झाला, B झाला. आता पुढचा C मध्ये काय म्हटलेलं आहे, ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यू फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये. मग आपण जर एक अधिकारी म्हणून गेलो तर आपल्याकडे कुठली मूल्य असायला हवीत, जे आपण समोरच्या अधिकाऱ्याकडनं एक्सपेक्ट करतो, आपली जी अपेक्षा असते. आता आपण आपला कधी संबंध आला असेल कुठल्या अधिकाऱ्याशी, जास्त करून लोक तहसीलच्या ऑफिसमध्ये कधीतरी जातात, जास्त मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर कधी संपर्क येत नाही, पण तहसीलच्या ऑफिसमध्ये कधी ना कधी कुठला तरी दाखला काढायला गेले आणि मग तिथे जाऊन बसलेत आणि मग ते पिऊन म्हणतायत साहेबांना यायला अजून वेळ आहे, टायमिंग 10च आहे, साहेब कसं काय 1 वाजता येतोय. मग आपल्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतो की काय झालं, टाईमवर काय येत नाहीये, किंवा एखादे साहेब खडूस आहे, त्यांच्यासमोर जरा नीट राहा. का खडूस आहे, साहेब राजा नाहीये ना, आपण नोकरशाहीमध्ये आहोत. तर नोकरशहा आहे साहेब, आणि साहेब हा शब्दच मला तर चुकीचा वाटतोय. कारण त्यांनी एक अभ्यास, म्हणजे आता तुम्ही पण पुढे जाऊन तुमच्यासाठी पण हे महत्वाचं आहे. आपण एक परीक्षा देऊन पास होऊन तिथे बसलो म्हणजे आपण राजा होत नाही, हे लक्षात घ्या. तुमची निवड कशासाठी केलेली आहे, लोकांचं काम करून द्यायला तुमची निवड केलेली. हे आपल्या डोक्यातनं घालवू नका, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला जे अनुभव येतात तर साहजिकच आहे, आपण जर तिथे अधिकारी बनून गेल्यावरती आपण तसं वागलं तर मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक करायला. त्यामुळे सत्यनिष्ठता, सचोटी असली पाहिजे, निपक्षपातीपणा कुठल्याही प्रकारे. आता निपक्षपातीपणा म्हणजे काय, पार्शालिटी, इनपार्शालिटी आपण म्हणतो, पार्शालिटी नाही करायची. हा माझ्या गावचा याचं काम करून दिलं, हा बाहेरचा, किंवा जात, धर्म, लिंग, वंश या आधारे कुठलाही डिफरन्सिएशन नको. म्हणजे कोणती तरी महिला आहे तिचं काम पहिले करून दिलं, किंवा पुरुषांचं काम आहे तर बाजूला टाकलं, किंवा आपल्या जातीतलं त्याचं काम केलं, तर हे इथे आलंच नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. पक्षीय निरपेक्षता, निरपेक्ष असलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर वस्तुनिष्ठता आहे, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण. हे जर नसेल तर येऊच नका या क्षेत्रात, मी डायरेक्ट सांगेल. पिक्चर बघून इथे यायचं नाहीये. पिक्चर बघून त्यामधलं बघितलं 2 गण दिल्या हातात, ते तसलं नको स्टोरी आपल्याला या ठिकाणी की मी सही करणार, मी राजा, हे सगळं मनातनं काढून टाका. ते जर मनात असेल तर तुमच्यासाठी नाहीये हे. कारण आपण एमपीएससी ज्यावेळेस बोलतोय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, हा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे, पब्लिक सर्व्हिस. आणि त्यासाठी तुम्हाला समर्पण द्यावं लागेल. मग समर्पण वृत्ती आपली एवढी असते की कधी कधी आपल्याला फॅमिलीच्या वरती आपल्याला जॉबला ठेवावं लागेल. म्हणजे कधी कधी नाही तर प्रत्येकच वेळेस आपण एक समजा एखादा ACP म्हणून आपण काम करतोय कुठेतरी, एका अशा क्षेत्रामध्ये आहे जिथे बंदोबस्त चाललाय, काहीतरी घटना घडलेली आहे, तर तुम्हाला 2-2, 4-4 दिवस घरी पण जाता येणार नाही. घरी तुमचा मुलगा आजारी किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर अशा वेळेस तुम्हाला प्राधान्य आपल्या जॉबलाच द्यावं लागेल. म्हणून समर्पण वृत्ती असणं खूप गरजेचं आहे. सहानुभूती, सहिष्णुता दुर्बल घटकांप्रती. आता दुर्बल घटक जे आहेत, वीकर सेक्शन जे आहेत, आपलं महत्वाचा उद्देश काय आहे, तळागाळातल्या लोकांना वरती आणणं. वीकर सेक्शन्सला आपल्याला काय करायचंय, स्ट्रॉंगर करायचंय. किती वर्ष आयुष्यभर ते सांगत राहणार की आमची कम्युनिटी वीक आहे, आमची कम्युनिटी वीक आहे. त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी एक महत्वाचं योगदान असलं पाहिजे, तुमचा वाटा असला पाहिजे. एखाद्या कुठल्या तरी आदिवासी क्षेत्रामध्ये तुमची नियुक्ती झाली, त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी तुमची आहे. किती वर्षानुवर्ष परंपरागत किती दिवस ते त्याच ह्याच्यामध्ये राहणार.
त्यांच्यातले काही लोक पुढे येतील, शिकतील, नंतर नंतर हळूहळू त्यांच्या समाजामध्ये बदल घडवून आणतील आणि कालांतराने वीकर सेक्शन मधनं ते वरती येऊन जातील. तर त्यांच्या आपण म्हणू शकतो की त्यांना आपल्याला वीकर सेक्शन मधनं वरती काढण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी आपल्याला काम करायचं, त्यांना वरती आणायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या, म्हणून हा विषय ऍड करावा लागलेला आहे आयोगाला. फक्त इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, 4-5 प्रश्न गणित सोडवली अधिकारी नको. तुमच्याकडे मेन काय पाहिजे, तुमची मूल्य स्ट्रॉंग पाहिजे एक अधिकारी म्हणून. अभ्यास करून रट्टा मारून कोण पण पुढे जाईल, पण आपल्याला ह्या गोष्टी पण गरजेच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल इंटेलिजन्स. आता हा बघा, याच्यावर खूप प्रश्न यायला लागलेले आहेत. आपण IQ शब्द ऐकला असेल. IQ म्हणजे काय असतं, इंटेलिजंट क्वोशंट, म्हणजे आपला बुद्ध्यांक कसा आहे, तर आपली म्हणजे बुद्धिमत्ता, स्मार्टनेस कसा आहे. पण आता हे भावनिकता, आता ही नवीन कन्सेप्ट काढली, भावनिक बुद्ध्यांक. म्हणजे माणूस फक्त हुशार असेल तर काय फायदा नाही, पण त्याच्याबरोबर इमोशनली पण तो स्ट्रॉंग असला पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्स पण त्याचा चांगला असला पाहिजे. ती संकल्पना काय, त्याचा वापर कुठे करता येईल, प्रशासनाने आणि कारभारामध्ये त्याची उपयुक्तता कशी आहे, उपयोजन कसं आहे. म्हणजे इमोशनल डिसिजन घेण्यात तुम्हाला स्ट्रॉंग बनण्यासाठी हे खूप मदत करतं. आपण एक कन्सेप्ट ऐकली असेल, इमोशनली फुल. तर इमोशनली फुल म्हणजे काय, कोणतरी येऊन आपल्याला फसवून जातं. आपण बघितलं असेल की आपण कधी रस्त्याने जात असताना कोणीतरी येतं, साहेब मी गावावरून आलोय, माझं पाकिट हरवलंय, माझ्याकडे पैसे नाहीत, प्लीज 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. मग काही जण दया करून त्याला पैसे देतात. इमोशनली फुल ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि भावनिक बुद्ध्यांक ही वेगळी कन्सेप्ट आहे. आता सगळेच लोक फसवतात असं मी म्हणत नाहीये, पण आपल्याला 100 पैकी 90% लोक फसवताना दिसले ना. मग 10% जे फसवत नसतील ते या लोकांमुळे त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. आपल्याला वाटेल की ते पण असेच आहेत फसवणारे. मग आपल्याकडे जर इमोशनल इंटेलिजन्स असेल तर आपण मग ते बघू शकतो, सत्यता पडताळू शकतो की तो माणूस खरंच बोलतोय का खोटं बोलतोय. आणि जर तो खरंच बोलत असेल तर आपण त्याला समोरून मदत करणार. आता भावनिक बुद्ध्यांक कुठे कामाला येतो, डिसिजन मेकिंग मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो भावनिक बुद्ध्यांक. मी एका ठिकाणी रेड टाकली, मी पोलीस अधिकारी आहे, रेव पार्टी चालली आहे. रेव पार्टी म्हणजे जिथे ड्रग्स वगैरे घेतात ते. रेव पार्टी चालली, रेड टाकली, पकडून आणलं. त्या पकडलेल्यांमध्ये माझा भाऊ आहे जो कॉलेजमध्ये जातो, FYचा. आई मला सारखी फोन करते की आपला म्हणजे छोटा भाऊ तुझा आला नाही घरी, काय झालं काय माहित नाही. मग काय सांगू आईला, ड्रग्स घेतोय, पकडलाय. मग आता काय करायचं, आई म्हणेल नाही आपला भाऊ आहे. तर मग आता या ठिकाणी कुठली एखादी आई असेल की चुकीचं करतोय तर शिक्षा द्या. एखादी आई काय प्रेशर करेल की नाही जाऊ दे, त्याकडनं चूक झाली, पण त्याला जेलमध्ये नको नेऊ, त्याला इतरांबरोबर नको नेऊ, तो अजून बिघडेल, त्याला घरी आण. मग आता इथे तुम्हाला इमोशनल, आता तुमचा भाऊ आहे ना तो, मग आता आईचा ऐकायचं, भावाला सपोर्ट करायचं का भावानी चुकीचं केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. मग तुम्हाला इथे काय कसं करणार, आता प्रॅक्टिकलिटीने डिसिजन घेणार का इमोशनल डिसिजन घेणार. तुम्ही हा विषय अभ्यासा, तुम्हाला एवढी मजा येईल ना अभ्यास करताना, कारण या विषयामध्ये तुमच्या आयुष्याचं आपण असं म्हणू शकतो आपल्या जगण्याचं सार आहे. आपलं व्यक्तिमत्व खुलून निघेल याचा जर अभ्यास केला माझ्या बरोबर. तर हा डेमो तुम्ही पाहताय, यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतोय. तुम्ही जर ही माझी बॅच केली त्यामध्ये मी हे सगळे पॉईंट तुमचे एक्सप्लेन करेल विथ क्वेश्चन अँड आन्सर्स. तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स काय पाहिजे असेल तर ते पण मी दाखवतो. आता बघा, कंट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स. आता जसं आपल्याकडे आपण नेत्यांचं योगदान आहे तसे थिंकर्स असतात. थिंकर्समध्ये पण आपण स्वामी विवेकानंदांचं नाव घेऊ शकतो. थिंकर्स बाहेरचे पण आहे, कार्ल मार्क्स यांची एक विचारसरणी आहे. बाहेरचे पण थिंकर्स आपण त्यामध्ये आपल्याला बघायचे. फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड, दोन्ही. दलाई लामा, त्यांची पण काही थिंकिंग आहे. असे कुठलेही, दलाई लामांचा क्वेश्चन आलेला मी तो यामध्ये घेतलेला आहे, त्यामुळे मी त्यांचं पण नाव घेतलं. तर असे भरपूर आहेत, तर त्यांच्याबद्दल आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यू अँड इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपल्या प्रशासनामध्ये तुम्ही कुठल्या व्हॅल्यू आणि इथिक्स. आता व्हॅल्यूज मगाशी पण झालं, तोच पार्ट इथे थोडासा रिपीट झालेला आहे बघा. लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. तर मग तिथे सरकारी खाजगी संस्थांमध्ये कसं आपण करायचं. आता इथे आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये असताना पण काही काही ठिकाणी डिलेमाज असतात. डिलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती, काय करायचं काय नाही करायचं. तर म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांचं काही कायदे असतात, काही नियम असतात, त्यांचं पालन केलं पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काय इश्यू असतात, फंडिंगमध्ये काय इश्यू असतात, कॉर्पोरेट गव्हर्नन्स यावरती तर खूप वेळा प्रश्न आलेला आहे की कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय, कसं ते केलं जातं. तुम्हाला मी जस्ट आता हे एकदा ग्लान्स म्हणून डोळ्याखालनं जावं म्हणून हे दाखवतोय,
पण प्रत्येक जो पण एक एक शब्द लिहिलेला ना त्या प्रत्येक शब्दाची तुम्हाला नोट्स मिळेल, त्यावर आधारित आयोगाचे आलेले प्रश्न मिळतील. आता तुम्ही म्हणाल एमपीएससी तर पहिल्यांदा घेते, अरे पण युपीएससी घेते ना गेल्या 10-12 वर्षापासून, त्याचे सगळे प्रश्न आपल्याकडे रेडी आहेत पूर्ण चॅप्टर वाईज आणि सगळ्या गोष्टींसहित. तुम्हाला सगळ्यांची आपल्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. आता हा जी जो पॉईंट आहे प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, आता प्रॉबिटी म्हणजे सभ्यता. प्रशासनात असताना आपण सभ्य असलं पाहिजे, तर मग लोकसेवा केली पाहिजे, त्याची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचं तत्वज्ञानात्मक आधार काय आहे, माहितीची देवाणघेवाण. आता माहितीचे अधिकार हे तुम्हाला माहिती असेल, आरटीआय. सरकारमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आरटीआय खूप महत्वाचं आहे. म्हणजे सरकार एखादा प्रोजेक्ट राबवत असेल तर त्या प्रोजेक्टमध्ये किती खर्च झाला, त्या प्रोजेक्टची सध्याची स्थिती काय काय, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आरटीआय अर्ज करून मागवू शकता. राईट टू इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दलची माहिती या सगळ्यामध्ये तुम्हाला आहे. नागरिकांची सनद काय असते, आचारसंहिता काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टी या टॉपिकमध्ये तुमच्या कव्हर होतील. मग असं करत करत जर आपण बघितलं तर हे आपले 7 टॉपिक आहेत. मी परत तुम्हाला दाखवतो. ए, बी, सी, डी, ई तिथेच होता डीच्या खाली, आणि हा एफ आणि हा जी. 7 टॉपिक मिळून 130 मार्क. आणि याच्यावर आधारित आता हा 8वा टॉपिक आहे केस स्टडीजचा, आणि हा 8वा टॉपिक. याच्यामध्ये 120 मार्क, 20 मार्काचे 6 प्रश्न. तर केस स्टडीचा अभ्यास. आता केस स्टडीमध्ये कसं असतं, डेटा की अॅनालायझिंग हे मी नंतर सांगेल तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये, पण केस स्टडी काय असतं ते बघा. तर केस स्टडीमध्ये असा प्रश्न येतो आपल्याला, आता खूप मोठा प्रश्न आहे, घाबरू नका, पण तुम्हाला केस समजून द्यायला त्याच्या मागचा डेटा तर सांगायला लागेल ना काय आहे. तर हा डेटा आहे, हा वाचायचा आणि याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. हा एक आणि हा एक, हे 2 प्रश्न लिहायचे, 20 मार्क तुम्हाला मिळेल. आता हा प्रश्न मी एवढा सगळा तुमच्यासाठी वाचत नाही, मी स्वतः टाकलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे काय. मी तुम्हाला जस्ट सांगतो, तुम्ही वाईस प्रिन्सिपल आहे आणि आता काय आहे की मॅनेजमेंट मधला प्रिन्सिपल रिटायर होणार आहे, तर आता तुम्हाला त्याच्या जागी रिप्लेस करणार आहेत, म्हणजे तुम्ही थोड्या दिवसात प्रिन्सिपल होणार आहे. तर तुमच्या इथे एक्झाम चाललेली, तर एक्झाम मध्ये काय झालं, 2 मुलांना पकडलं गेलं. ते भरारी पथक, फ्लाइंग स्क्वॉड आली, भरारी पथक म्हणतो आपण त्याला. तर त्यांनी काय केलं, 2 जणांना रेड हँडेड पकडलं कॉपी करताना. मग कॉपी करताना पकडलं तर एक सिनियर लेक्चरर त्यांना मदत करत होता तुमच्याच कॉलेजमधला, आणि त्यातला एक जो स्टुडंट आहे तो पॉलिटिशियनचा मुलगा, म्हणजे नगरसेवक वगैरे जो असेल कोणाचा मुलगा, आणि त्यामुळेच कॉलेजला आपण असं म्हणू शकतो की काही फंड वगैरे मिळत असेल. आणि दुसरा जो आहे तो लोकल बिझनेसमॅनचा मुलगा आहे, जो फंड डोनेट करतो कॉलेजसाठी. आता मॅनेजमेंटने तुम्हाला सांगितलं की हे जे घडलेले ते तुम्ही हाताळा, तुम्हाला कसं इश्यू म्हणजे जो पण इश्यू झालाय तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तुम्ही ठरवा कसा सॉल्व्ह करायचा आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलं की असा इन्सिडेंट जर झाला तर आपल्या कॉलेजचं नाव खराब होईल, आणि त्या जर दोघांना आपण पकडून दिलं तर मग पॉलिटिशियनचा राग येईल ना कॉलेजवर, मग ते फंड वगैरे सगळं रोखतील, आणि तो बिझनेसमॅन कशाला देईल फंड तुम्हाला. मग आता तुमच्या समोर असं हे आहे की करायचं काय. आणि पुढे अजून काही गोष्टी यांनी दिलेल्या आहेत की कॉलेजच्या मुलांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केलेली, आम्हाला न्याय पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण करणार काय. डिस्कस द इथिकल इश्यू इन्व्हॉल्व इन द केस, critically examine the option available with you as a vice principal. What option will you adopt and why? तुमच्या समोर काय नैतिक समस्या आहेत त्या तुम्ही सांगा, तुमच्याकडे काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत, त्यावेळेस तुम्ही काय काय कराल ते सांगा, आणि कुठला ऑप्शन तुम्ही वापराल आणि का हे एक्सप्लेन करा. तर इथे मी मराठीमध्ये पण पूर्ण उत्तर त्याचं लिहिलेलं आहे की कोण, आता वरील घटनेशी संबंधित कोण, मी स्वतः उपप्राचार्य म्हणून आहे, कॉलेज व्यवस्थापन मला प्राचार्य करणारे, फसवणूक करण्यात मदत करणारे वरिष्ठ व्याख्याता म्हणजे जे चिटिंगला हेल्प करतात, महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करायला बसलेले आहेत, भरारी पथक आहे, म्हणजे एवढे सगळे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग आता वरील घटनेशी नैतिक संबंध काय आहेत, व्यावसायिक कर्तव्य का वैयक्तिक लाभ. माझं कर्तव्य काय की त्या मुलांना शिक्षा देणं, कारण जर त्यांनी चुकीचं केलंय तर. पण वैयक्तिक लाभ आहे मला, जर मी त्यांना नाही शिक्षा दिली तर मला प्रिन्सिपल बनवणार आहे आणि माझ्या कॉलेजला डोनेशन वगैरे मिळेल. म्हणजे विरुद्ध म्हणजे काय की या दोघांमध्ये मी फसलोय की मी माझं बघू का माझ्या कामाचं कर्तव्य पूर्ण करू. व्यवस्थापनाचा आदेश, महाविद्यालयाची प्रतिमा आणि इतर प्रामाणिक विद्यार्थ्यांना नाही. व्यवस्थापनाने सांगितलं की तुम्हालाच सॉल्व्ह करायचंय, करा. महाविद्यालयाची प्रतिमा खराब होईल किंवा काय होईल, चिटिंग केली लोकांनी किंवा काय, आणि जे विद्यार्थी ते आंदोलन करतात त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. महाविद्यालयासाठी निधी आणि संलग्नता विरुद्ध विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज. पण जर मी मुलांच्या बाजूने जर निर्णय घेतला तर मग निधी येणं बंद होईल. आणि संलग्नता म्हणजे काय की जसं आपल्या कॉलेजला ग्रांट मिळणार नाही, तो जो पॉलिटिशियन आहे तो ग्रांट मिळवायला मदत करणार आहे, ते प्रश्नामध्ये दिलेले.
मी जस्ट वरच्यावर घेतोय. तुम्हाला असं वाटेल की सर एवढं फास्ट का? हे आपण काही शिकवत नाहीये, तुम्हाला फक्त उदाहरणासाठी दाखवतोय. शिकवत असताना एकदम वेगळ्या प्रकारे शिकवलं जाणार आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आता इथे पूर्ण उत्तर लिहिलेलं आहे मी की आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि मी काय करणार. आता मी हे काही सगळं वाचत नाही, तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचून घ्या. हे पूर्ण उत्तर आहे 250 शब्दात आणि ते लिहिलेलं आहे. आता आन्सर रायटिंगचं जे आहे म्हणजे इथिक्समध्ये जे प्रश्न येतात तर त्याची आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी याचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता की आन्सर कसं लिहितात, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आणि मग या फॉर्मॅटमध्ये ते कसं लिहायचं. हा व्हिडिओ मी या लेक्चरच्या खाली तुम्हाला टाकून देतो लिंक, तर त्या लिंकवर जाऊन आन्सर रायटिंग सगळं बघून घ्या. आणि हा तक्ता तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जा कुठेच सापडणार नाही. हा तक्ता मी बनवलेला आहे की आन्सर रायटिंगमध्ये कुठला शब्द आल्यावर कसं उत्तर लिहायचं, एलुस्ट्रेट असल्यावर काय लिहायचं, क्रिटिकली अनालाइज विचारल्यावर काय लिहायचं, एक्झामिन म्हटल्यावर काय लिहायचं, एक्सप्लेनसाठी काय लिहायचं, डिस्कस, इव्हॅल्युएट, कमेंट, अनालाइज, म्हणजे असे प्रश्नांच्या शेवटी वर्ड्स असतात आणि त्या वर्ड्सनुसार आपली उत्तरं बदलतात. मग त्याच्याबद्दलचं हे सगळे इथे दिलेले आहे. तर याचा एक वेगळा व्हिडिओ आहे, ते या व्हिडिओमध्ये नाहीये, जस्ट तुम्हाला दाखवतोय मी की कुठले हे सगळे मी प्रश्नांचे त्या ठिकाणी हे घेतलेले. हे इथिक्सचा असा प्रश्न येतो, जे मी पहिले पॉईंट तुम्हाला सांगितले. आता काय म्हटलेले एकदम बेसिक प्रश्न, आयडेंटिफाय 5 इथिकल ट्रेट्स ऑन विच वन कॅन प्लॉट द परफॉर्मन्स ऑफ अ सिव्हिल सर्वंट, जस्टिफाय देअर इन्क्लुजन इन द मॅट्रिक्स. म्हणजे आता एखादा नागरी सेवक आहे किंवा आपण असं म्हणून एखादा अधिकारी, तर त्याचा परफॉर्मन्स जज करण्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिया ठेवता. आता माझ्या शहरामध्ये समजा एक जिल्हाधिकारी आहे, तर तो चांगला आहे का वाईट आहे हे मी कशावरनं ठरवतो. तर त्यासाठी काहीतरी पॉईंट्स असतील ना माझे, की कुठल्या पॉईंटवरनं मी ठरवणार की तो चांगला आहे का वाईट आहे. तर मग त्या पॉईंट्स बद्दल तुम्हाला इथे डिस्कस करायचे आणि तेच पॉईंट का याबाबत पण तुम्हाला जस्टिफाय करायचे की हेच पॉईंट मी का घेतले आणि किती शब्दात लिहायचे आपल्याला, 150 शब्दात. आता त्याचं उत्तर पण इथे दिलेलं आहे बघा मी. व्यक्तीचे वर्तन आणि निर्णय क्षमता निश्चित करण्यात नीतिमत्ता महत्वाची भूमिका बजावते. विशेषतः जे लोक नागरी सेवकांच्या जबाबदारीच्या पदावर आहेत, नैतिक गुणांचा नागरी सेवकाच्या कामगिरीवर मूल्यांकन करण्यासाठी आणि नैतिक तत्वांच्या संचाचे पालन करत आहेत याची खात्री करण्यासाठी एक साधन म्हणून आपण वापर करू शकतो. आपल्या सिलेबसमध्ये होतं ना की काय व्हॅल्यू असल्या पाहिजे, फाउंडेशन व्हॅल्यू फॉर सिव्हिल सर्वंट. तर 5 मी इथे लिहिलेले. सचोटीज, सत्य तर असलंच पाहिजे ना. गव्हर्नमेंटने फंड दिला आणि त्यांनी आपल्या घरी नेला तर काय करायचं. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. सचोटी असलेले नागरी सेवक त्यांच्या व्यवहारात प्रामाणिक असतात, सत्य आणि न्यायासाठी आयुष्यभर वचनबद्ध असतात, जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि नागरी सेवेची अखंडता राखण्यासाठी हे गुण महत्वाचे आहेत. तर माझा सगळ्यात पहिला महत्वाचा गुणधर्म आहे सचोटीचा. त्यानंतर आहे जबाबदारी आणि पारदर्शकता. आता बघा, हा पहिला गुणधर्म झाला सचोटी. त्यानंतर दुसरा आहे जबाबदारी आणि पारदर्शकता. नागरी सेवकांनी त्यांच्या कृतीसाठी जबाबदार असलं पाहिजे, म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये दिले. तिसऱ्यामध्ये मी घेतलेले निष्पक्षता, निपक्षपातीपणा. चौथा पॉईंट दिलेला आहे सार्वजनिक सेवेसाठी समर्पण. 5वा दिलेला आहे कमकुवत घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणा. आता तुम्ही बघा, मी तुमच्या समोर मुद्दाम हे दाखवलं. सिलेबसमध्ये हे जसं सगळं होतं, तर उत्तर लिहिताना सिलेबसचा आधार देऊन उत्तर लिहिलं तर भारी आहे ना. आयोग तुम्हाला बरोबर मार्क देईल. हे सगळेच्या सगळे शब्द सिलेबसमध्ये आहेत. आणि मग मी काय केलं, या शब्दांना लिहिलं आणि त्यांना पुढे एक्सप्लेन केलं. इथे मी काय केलं, इंट्रो केला, इथे पूर्ण बॉडी घेतली, बॉडीमध्ये तुम्ही नंबर टाकले किंवा असं लिहिलं तरी चालेल आणि शेवटी मी काय केलं, एंड केला त्याचा. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर रायटिंग करायचे. आन्सर रायटिंगचं माझं वेगळा जे व्हिडिओ बनलेला आहे तो तुम्ही पहा, त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इथे जस्ट तुम्हाला उदाहरण दाखवलं. असं आता जसं मी तुम्हाला म्हटलं की दलाई लामांवरचा एक क्वेश्चन मी इथे घेतलेला आहे की आपल्याला विचारवंतांचं वगैरे असं एक लाईन दिली जाते, वी कॅन नेव्हर ऑब्टेन पीस इन द आउटर वर्ल्ड अंटिल अँड अनलेस वी ऑब्टेन पीस विद इन अवर सेल्फ. आपण बाहेरच्या जगामध्ये शांतता अनुभवू शकत नाही जोपर्यंत आपल्या मनात अंतर्गत शांतता असेल, असं दलाई लामांचं एक वाक्य आहे. तर त्या वाक्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. 10 मार्कासाठी 150 शब्दामध्ये तुम्हाला ते लिहायचंय. याचं उत्तर पण इथे तुम्हाला दिसेल लिहिलेलं. तर असं पूर्ण डिटेलमध्ये सगळं आपण तुमच्याकडनं करून घेणार आहे बघा, डिटेलिंगमध्ये. तर मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी तर मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. आता काय अजून काय सांगायची आवश्यकता दिसत नाहीये.
तर अशा प्रकारे मग हा जो आपला पार्ट आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा मी तुमच्यासमोर पूर्ण क्लिअर केलेला आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, आता लेक्चरमध्ये तसं काही शिकवलं तर काय नाही, एक्सप्लेन केलेलं आहे जस्ट. पण कमेंटमध्ये मला सांगा अजून तुम्हाला याच्याशी रिलेटेड लेक्चर्स फ्रीवाले हवे असतील तर मी ते पण अपलोड करतो. आणि मग नंतर आपण आपल्या बॅचमध्ये तर मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे. बॅच कशी परचेस करायची, काय करायचे, सगळे डिटेल्स तुम्हाला खाली त्या ठिकाणी लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवलेले असतील, तिथून मिळू शकतात. चला मग आजसाठी एवढंच. धन्यवाद.